सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. दीवानी बनी वेडी झाली, पागल झाली, लोक निंदा करू लागले. चांगलं काम तुम्ही करायला ज्या वेळेस समाजात सुरुवात करता त्या वेळेस जगात तुमची निंदा होईल, आणि ज्या वेळेस तुमची जगात निंदा होईल त्या वेळेस तुम्ही खचून जाऊ नका. समजून चला की आता कुठंतरी आपली प्रगती सुरू झाली. वाईटाबद्दल बोलायला लोकांना वेळत नाही महाराज. लोक चांगल्याबद्दलच बोलतेत आणि चांगल्याची चर्चा लोक करते. ज्या दिवशी तुमची समाजामध्ये चर्चा होईल त्या दिवशी समजायचं आता खरोखर आपली प्रगती सुरू झाली. आणि निंदा करणाऱ्या माणसाचे उपकार माना, निंदा करणाऱ्या माणसाचा आभार करू नका. कारण निंदा करणारा माणूस जेवढे आपल्यावर उपकार करतो तेवढे उपकार मला वाटते जगात कोणी करीत नाही हो. किती उपकार करतो निंदक माणूस सांगू का? आपली निंदा करून आपलं सगळं पाप तो स्वतःच्या डोक्यावर घेतो, स्वतः नरकात जातो आणि आपल्याला स्वर्गात पाठवतो. सांगा एवढे उपकार कोणी करील का? म्हणून तुकाराम महाराज म्हणले, निंदकाचे घर असावे कर्नाटकात, असावे जिल्ह्यात, असावे तालुक्यात सुद्धा नाही, असावे शेजारी. का? कारण एवढा मोठा फायदा आहे महाराज. किती मोठा फायदा सांगू का? अहो, एखाद्या गुरुनं जर शिष्याकडे कपडे धुवायला दिले तर शिष्य साबण मागते, तेच कपडे जर धोब्याकडे दिले तर धोबी पैसे मागते. पण निंदक नावाचा माणूस पैसे घेत नाही, साबण घेत नाही, पाप रूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहा. एवढे उपकार आहेत निंदकाचे आपल्यावर, एवढे उपकार आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, असो ऐसे खळ फार आम्हा तयाचे उपकार, करीती पातकाची धुनी आणि मोल न घेता साबणी. इतके उपकार आहेत महाराज. म्हणून सहन करा, सहन. आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायनं सहन केलं म्हणून आज त्यांची आपण पूजा करतो महाराज. तुम्ही फक्त सहन करा. निंदा करणारे माणसं तुमचं वंदन करतील, वंदन. सब प्रकार बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, सब प्रकार बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे, एक दिन उतर जाएंगे. वाजवा वाजवा, मोकळ्या वाजवा, सवय नाही तुम्हाला. म्हणून कधीही निंदा करणाऱ्या माणसाचे तुम्ही उपकार माना, उपकार. 450 वर्षापूर्वी जर छत्रपती शिवाजी महाराज लोक अपवादाला बघून जर थांबले असते तर हा सप्ताह सुद्धा थांबला असता. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय लोक अपवादाला बघून थांबले असते तर आज तुकोबारायचे विचार आपल्याला घेता आले नसते. पण मोठे माणसं हे रडत बसत नाहीत, मोठे माणसं हे लढत राहत असतात, लढत राहत असतात. ओ विठाला विठाला पुंडली कवर दे हरी विठ्ठल, रघुमाई हरि जय जय जय, हरि जय 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 जय, हरि जय जय हरि जय जय रघुमाई टाइम बी संपत आलाय. 10 मिनिटात प्रसंग सांगतो, शेवीला पूर्ण विराम देतो. विठोबा रखमाई घेणारच होतं, मग गडबड केली. विठाला विठाला मीराबाईची निंदा करू लागले. त्यावेळेस राजाला वाटलं कुठेतरी आपल्या आता मीराबाईचं लग्न करून द्यावं, म्हणून तोच राजा एक दिवस राजपुत्र पाहण्याकरता गेलेला आहे. एक दिवशी मीराबाई घरी आल्या, एक तारी हातात आहे आणि भजन करून मीराबाई आल्या घरी. एक तारीवर भजन करायचे मीराबाई. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी, बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. एक तारीवर माणसं भजन करीत नाहीत असं नाही, करतेत पण गांजा फुकून.
मया झोपडीचा बांबू लई किडका, मै झोपडी मोडल बरका. आणि फुलदेशी पेलेला. काय महाराज, बायकायनं भजन करू नये असं नाही, करावं. पण काय काय बायका अभंग असे म्हणतात ते कोणत्याच गाथ्यातले नसते. नांदेडकडे एकदा कीर्तन मोह खाली आणि एका बाईचा जागर होता, जागर. आणि एक बाई माईक मध्ये अभंग म्हणायली, पार्वती अन पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. मॅमला हिच्या जिबीला इचूक असाय पाहिजे. काय लय जाऊ घडे महाराज. अहो आमच्या मीराबाईनं भजन केलं, जनाबाईनं सुद्धा भजन केलं. पण पाठी मागे डोळे झाकूनी उभी ती जणी. हो मीराबाई सुद्धा भजन करायच्या, पण गोड भजन होतं, गोड भजन होतं महाराज. राजाकडे आल्या आणि विचारलं, बाबा तुम्ही कुठे गेलते? अगं मीरा, तुला स्थळ पाहण्याकरता मी गेलो होतो. मीराबाईनं सांगितलं, बाबा तुम्ही माझा पुनर्विवाह करणार आहेत का? झालं का लग्न? हो. तो दिवस आठवा ज्या दिवशी तुम्ही मला भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात घेऊन गेलात आणि त्या दिवशी देवाकडे प्रार्थना केली, म्हणे देवा हिचा करावा सांभाळ. त्या दिवशीपासून मी त्याला वरलंय. त्या दिवशीपासून त्या कृष्णानं माझा अंगीकार केलाय. आता मी दुसऱ्यासोबत लग्न करू शकत नाही. नका तुझवर नका तुझा तुझावर पाहू आता. बाबा त्या देवानं माझा अंगीकार केलाय. आता मी दुसऱ्यासोबत विवाह करू शकत नाही, कारण तुम्ही कोण्या तरी मुलाबरोबर माझं लग्न लावून देणार. तो मुलगा एक दिवस मरणार आणि आयुष्यभर कुंकू पुसून मला रडत बसावं लागणार. त्यापेक्षा मी एकच पती असा पाहिलाय, त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर एका जन्मात काय मला जन्मोजन्मी विधवा व्हायचं कामच नाही. ऐसे बर को क्यों बरू जो जन्मे और मर जाए, बरबरा गोपाल जी मेरे चुडो अमर हो जाए. त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर जन्म होगा जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. तो सोडून मी आता दुसऱ्यासोबत लग्न करू शकत नाही. राजाला वाटलं आता मीराबाई ऐकत नाही, म्हणून विषाचा प्याला हातात दिला. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत पिबत मीरा हसी रे. तुम्हाला वाटतंय का भीती वाटली, चिंता वाटली? नाही वाटली महाराज, कारण निष्काम प्रेम देवावर होतं. निष्काम प्रेम. प्रेम कशाला म्हणायचं? सध्याच्या काळात प्रेमाची व्याख्या सुद्धा ज्याला कळत नाही ते बी प्रेम करायला निघाले. पण आमच्या मीराबाई सारखं करा ना. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. काय आमच्या मीराबाईनं प्रेम केलं? विषाचा प्याला हातात घेतला, विष प्राशन केलं.
देवा ज्या वेळेस डोळ्यात मीराबाईच्या पाणी आलं त्यावेळेस देव विचारू लागला हो मीराबाईला, काहे तेरी आखियों में पानी, काहे तेरी आखियों में पानी, हो काहे तेरी आखियों में पानी, काहे तेरी आखियों में पानी, हो प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी, प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी, दीवानी 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 हो मेरा प्रेम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, दीवानी मेरा दीवानी, सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं, सिर्फ राधा नहीं है मेरी रानी, राधा नहीं है मेरी रानी, हो प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी, प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी. विष प्राशन आमच्या मीराबाईनं केलं, पण मीराबाईवर परिणाम झाला नाही, परिणाम झाला मूर्तीवर. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, नाही माता झाली तळाची वेळी, नाही बाधा झाली नाही माता झाली तळाची वेळी, नाही बाधा झाली नाही माता झाली तळाची वेळी, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी, हो 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 हो, नाही बाधा झाली तयाची ते वेळी, मूर्ती झाली काळी देवाजीची, देवाची मूर्ती काळी झाली, पण आमच्या मीराबाईला काही नाही झालं. का नाही झालं? कारण मीराबाईवर आलेलं संकट देवानं घेतलं, धावेच आले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, कारण त्याला तेवढे भक्त आवडतात. म्हणून निळोबाराय म्हणले, हो ऐसा भक्ताशी भुलला, नाम घेता आतुडला. म्हणून महाराज म्हणले त्याला जगात दुसरं काहीच आवडत नाही, त्याला वैकुंठ आवडत नाही आणि शेषही आवडत नाही. नेत्या विना अनेक, नेत्या विना अनेक, तिरी काळीना नेत्या विना अनेक, शाही वैकुंठ लोक, वा शाही वैकुंठ लोक, ऐसा भक्तासी भुलला, ऐसा भक्तासी भुलला, ऐसा भक्तासी भुलला, ऐसा भक्तासी भुलला, भुलला. नेने
त्याविन अनेक शेषशाही वैकुंठ लोक. त्याला दुसरं काहीच आवडत नाही. पण भक्त असावा कसा? त्यानं निश्चिम भावानं देवाची शरणागती करावं. निळा म्हणे निश्चिम भावे, भजले बिके त्यांच्या नावे. 5 मिनिटात एक छत्रपती शिवाजी महाराजाचा दृष्टांत सांगतो. तरुण मंडळी भरपूर आहेत आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. निळा म्हणे निश्चिम भावे, भजले विके त्यांच्या नावे. अंतःकरणात देवाविषयी निष्ठा कशी असावी, आपल्या स्वामीच्या विषयी अंतःकरणात निष्ठा कशी असावी. छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर अनेक मावळे होते, पण शिवाजी महाराजाकरता प्राण जरी द्यायची वेळ आली तरी मागं सरकत नव्हते. त्याच्यामध्येच एक बाजी प्रभू देशपांडे नावाचा एक मावळा होता महाराज. शिवाजी महाराजाच्या जीवनात असा प्रसंग घडला होता. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. महाराजांना अफजल खानाला फाडलं होतं. विकारी नाम संवत्सर होतं. षष्टी सह सप्तमी होती. तारीख होती 10 ऑगस्ट 1659. अफजल खानाला मारल्याच्या नंतर विजापूर संतप्त झालं होतं आणि विजापूरकराने महाराजाला मारण्याकरता सिद्धी जोहर पाठवला होता. सिद्धी जोहर तसा पाठवला नव्हता, तर सिद्धी जोहर बरोबर 42,000 सैन्य पाठवलं होतं आणि 42,000 सैन्याने पन्हाळगडाला बेडा मारला होता. महाराजांना गड सोडणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती आणि महाराजांना गड सोडण्याकरता तारीखही निवडली होती. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा. तोही गुरुवारचाच दिवस होता. सगळी जबाबदारी महाराजांना बाजी प्रभूवर दिली होती. बाजी प्रभूनं 600 मावळे आपल्या बरोबर घेतले होते आणि रात्री 10 वाजता 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री 10 वाजता बाजी प्रभूनं तो दरवाजा उघडला होता. 2 पालख्या घेतल्या होत्या. एका पालखी छत्रपती शिवाजी महाराज बसले होते आणि एक पालखी रिकामीच त्याच्या पाठीमागे चालत होती. 600 मावळे गडाच्या बाहेर पडले आणि सिद्धी सैन्याचा वेढा आता जवळजवळ येत होता. वेढा आता 100 पावलावर आला होता. वेढा आता 50 पावलावर आला होता. वेढा आता 25 पावलावर आला होता. वेढा आता 5 पावलावर आला होता आणि मावळ्याचं पाऊल आता वेड्यामध्ये पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता, तरी पण मावळ्याच्या अंगातून घाम निघत, कारण महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर होती आणि विशाल गडावर पोस्ट करण्याची सगळी जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पळत होते, वेडा पाठी पळत होता. पुढे गेल्याच्या नंतर एका जाळीतून डोळे चमकले. लक्षात आलं हे डोळे नाहीत, हे डोळे माणसाचे चमकतात. ज्या अर्थी माणसाचे डोळे चमकतात त्या अर्थी गुप्तचर असले पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजासारखाच पोशाख केलेला, शिवाजी महाराजासारखाच हुबेहूब दिसणारा शिवा काशीद नावाचा मावळा त्या पालखीमध्ये बसवल्या गेला. 15 मावळे तिथं थांबले आणि बाकी मावळे शिवाजी महाराजाला घेऊन आड मार्गाने पळत होते. पुढे गजापूर नावाचं एक गाव लागलं. पाठीमागून गनीम येतोय हे बाजी प्रभूला कळालं. तिथे एक पावन खिंड लागली आणि त्या खिंडीजवळ बाजी प्रभूने ती पालखी खाली टेकवली. 2 हात जोडून महाराजाला विनंती केली, महाराज जावं महाराज आपण. महाराज जोपर्यंत आपण विशाल गडावर पोहोचत होणार नाही तोपर्यंत एकाही शत्रूला आपल्या पाठीमागे येऊ देणार नाही. महाराज जावं महाराज आपण. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल महाराज, पण आपल्या पाठीमागे येऊ देणार नाही महाराज. जावं महाराज. हे शब्द महाराजांना ऐकल्याबरोबर महाराज गहिवरले. महाराजाचे डोळे पाणावले, कारण बाजी प्रभू सारख्या शूरवीर योद्ध्याला सोडून जाणं ही गोष्ट अतिशय कठीण वाटत होती. महाराजाचे डोळे पाणावले, महाराज नाकार देत होते. तेवढ्यात बाजी प्रभू म्हणतात, महाराज भवानीची शपथ आहे महाराज आपल्याला, आपण जावं महाराज. लाख मरावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज, आपण जावं महाराज. जड अंतःकरणानं महाराज बाजी प्रभूला सोडून पुढे पळाले. प्रसंग कठीण होता. जो गड महाराजांना सोडला होता त्या गडाला 42,000 सैन्याचा बेडा होता. त्या खिंडीमध्ये 3,000 सैन्य, 300 सैन्यानिशी अडवून ठेवायचं होतं आणि ज्या गडावर महाराजाला पोस्ट व्हायचं होतं त्या गडाला सुद्धा सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव सुर्वे या मराठ्यांचा बेडा पडला होता. त्यांच्या तलवारी महाराजांच्या दिशेनं धावल्या. 6,000 सैन्य महाराजांना मारण्याकरता धावलं. 300 मावळ्यानं महाराजाच्या भोवती कडं केलं. महाराजांना भवानी बाहेर काढली. भवानीनं महाराजाला मार्ग मिळून दिला आणि महाराज आता विशाल गडावर पोस्ट झाले. तोफांच्या आवाजानं बाजी प्रभूला आवाज दिला, पोचलोय बाजी आम्ही, लवकर या बाजी. बाजी तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही बाजी, लवकर या बाजी.
ज्या वेळेस बाजी प्रभूच्या कानावर तोफांचा आवाज आला त्यावेळेस बाजी प्रभूला अतिशय आनंद झाला, जगण्याचा नाही मरण्याचा. आता जर माझी माती जगली असेल, आता जर माझा राजा जगला असेल, आता जर माझा मित्र जगला असेल, तर लाख रुपयाला जगवणाऱ्या मित्रासाठी एक बाजी प्रभू सारखा मेला तरी चालेल. हसत हसत तलवारीचे घाव आपल्या छातीवर झेलले आणि प्राण सोडून दिला महाराज. दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, ए वतन निष्ठा कशी असावी, तानाजी मालसुरे सारखी असावी, बाजी प्रभू देशपांडे सारखी असावी. अशी जर निष्ठा असेल, इतका जर भाव देवावर असेल, तर देव का ऋणी होणार नाही. निळा म्हणे निश्चित भजले विके नावे ऐसा भक्ताशी भुलला, नाम घेता आतुडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर.